ए गावछाप नंबर 1 आणि 2 हे काय आहे? काय घाण करून ठेवलीये? मेस करून ठेवलाय सगळा. हे ना हे आमचं घर आहे घर. इथे घाण का करताय? आणि हे काय हे चिक्कल आहे तुला कळत नाही का? मम्मा शी हे सगळं तुमच्या दोघींमुळे झालंय. तुमच्या दोघींमुळे माझे पाय असे चिखलात शी घाण झाले. तुम्हाला कळतंय का? अक्कल आहे का तुम्हाला? हे चिक्कल आहे. गावछाप हे मला पाडण्याचा अटेम्प्ट केलाय ना, मुद्दाम केलंय ना. आणि काय आहे तुम्ही असे गावछाप गेम्स खेळणार दोघी मिळून? दोघी नाही ग, आम्ही तिघी जणी आहोत. आम्ही इथे किल्ला करतोय. आज कमळीने किल्ल्याविषयी सांगितलं ना, तेव्हाच मी ठरवलं यंदा आपल्याही अंगणात किल्ला करायचा. येतेस? आजी काही किल्ला नाही करायचा यांना. मला माहिती, आय नो देअर इंटेन्शन्स. यांना मला पाडायचं होतं. असं काही नाहीये. तुझं तुझ्या पायाखाली लक्ष नव्हतं ना, म्हणून असं झालं. काही विशेष झालं नाहीये. पायाला चिखल लागला ना, हात सुद्धा जरा मातीत जाऊ देत. व्हॉट? काहीतरी चांगलं शिकायला मिळेल तुला. ये किल्ला करायला. आणि महाराजांच्या आठवणीत सामील बी होता येईल. अगं ज्या किल्ल्यांच्या जोरावर महाराजांनी अख्ख्या महाराष्ट्राचं रक्षण केलं, त्यांच्यावर लक्ष ठेवलं, त्यांची काळजी घेतली, बलाढ्य शत्रूपासून रक्षण केलं, अगं तसा सेम टू सेम किल्ला नाही जमला ना तरी त्यांच्या आठवणीसाठी तरी नक्कीच करा. झालं? कधी आणि कशी सुधारणार? चला आपण लागूया कामाला. मला पण काहीतरी काम द्या. आजी हा तुम्ही खरंच काम करणार? अगं म्हणजे काय काय करू मी? झेंडे बनवते दे. होय. काय मग कुठला किल्ला बनवायचं ठरलंय? राजगड ठरलाय. अरे वा, राजगड का? छान छान. तुम्हाला तुमच्या गावाजवळच्या पन्हाळगडची गोष्ट ऐकायची का? चालतंय की. म्हणजे पन्हाळगडावर अनेक राजांनी राज्य केली ना. त्या वेळेला पन्हाळगडाची नावं बदलत गेली. पण अगदी पुराण काळामध्ये त्याचं नाव काय होतं माहितीये का? ब्रह्मगिरी. म्हणजे दंतकथा असेल. असं म्हणतात की ब्रह्मदेवानी तिथे तपश्चर्या केली होती, म्हणजे प्रजा निर्माण करावी म्हणून. आणि मग तिथे सोमेश्वर लिंग, सोमेश्वर सरोवर निर्माण केलं. ब्रह्मदेवानी तपश्चर्या केली म्हणून मग त्या जागेचं नाव ठेवलं ब्रह्मगिरी.